माळशेज घाट परिसरामध्ये जोराचा पाऊस सुरू आहे. पहाटे दरड कोसळली, एका टेम्पोवर दरड कोसळली. ज्यांच्या टेम्पोवर दरड कोसळली ते गृहस्थ माझ्यासोबत आहेत. आळेफाटा येथे माऊली हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलेलं आहे. घटना काय घडली, कशी घडली हे आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आपलं नाव काय? अमोल शहादेव दैफळे. घटना किती वाजता घडली? 1:15 वाजता. तुम्ही काय घेऊन चालला होता आणि कुठून चालला होता? म्हणजे कल्याणकडनं इकडे गावाकडे चालला होतात की गावाकडनं कल्याणला चालले होते? कल्याणकडून माझे वडील आणि मी गावाकडे चाललो होतो. काय घटना नेमकी कुठे घडली? बोगद्याच्या मागे घाटात मासे. साधारण घटना किती वाजता घडली? 1:15 ते 2:15 दरम्यान. घाटामध्ये पाऊस सुरू होता? हो. मग घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस नेमकं काय, म्हणजे दरड गाडीवर कोसळली, तुम्ही बाहेर कसे पडलात, मग संपर्क कसा केला किंवा पोलीस आले, काय घडलं? आमच्या गाडीला एक दगड लागला तेव्हा वडील मागं गेले बघायला. तर वडिलांना वरतून 4-5 दगड दिसले परत पडण्यासारखी. मग वडील मागं पळाले, गाडीवर दगड पडले 2-3, मग मी पळून गेलो पुढे. दैव बलवत्तर म्हणून हा युवक वाचलेला आहे. वास्तविक शासनाने या माळशेज घाटाची दुरुस्ती करणं गरजेचं आहे, रस्ता दुरुस्त करणं गरजेचं आहे. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. शासन कशाची वाट पाहतंय हे मात्र काही समजत नाही. माळशेज घाटामध्ये ज्यांच्या टेम्पोवर दरड कोसळली ते बाबा माझ्यासोबत आहेत. आपण घटना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाबा, घटना पहाटे 2-2:30 वाजता घडली. तुमच्या मुलांनी सांगितलं की पहिला एक दगड पडला, मग तुम्ही बाहेर मागे पाहायला गेले. काय घडलं नेमकं? ते मागं पाहायला गेलो, मग मला आवाज आला ना गाडीचा. मला वाटलं काही तुटलं काय, त्याच्यामुळे मी मागं बघायला गेलो. तर त्याच्यानंतर जास्त आवाज आला, मग मी तसंच पाठीमागं पळालो. आणि ह्यो गाडीत होता मुलगा, तो पुढं पळाला. त्याच्यामुळे आमचा मेळच नाही. मग सकाळी तुम्ही दोघे एकत्र कसे आले? मग मी आत्ता आलो सकाळी. रात्री कुठे आलो? रात्री एकटा झालता ना सकाळी. मग तुम्ही मागे गेलात, पुढे दरड बंद झाली, मग नंतर आता ते पुन्हा जागा नाही ना, यायला जागा. मग तुम्ही आले कसे? आत्ता आलो तर आम्ही उजाड्याच्या म्हणजे घाट सुरू झालाय? नाही, तसंच आलो दगडावरून, तरी पडत होता वरून घाट. मग इथपर्यंत पोहोचला कुठल्या वाहनाने? आता एक पिकअप आली ती मंदिरापासून त्या पिकअपमध्ये बसून आलो. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या ओतूरवरून डुगडुग्याने आलो. दैव बलवत्तर म्हणून तुमचा मुलगा वाचलेला आहे. माळशेज घाटाची दुरुस्ती करणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये रात्री अपरात्री अशा प्रकारे प्रवास करणं कितपत योग्य? जेव्हा हमेशा कधी दगड ढासळ देतात, आम्हाला रात्री चालावंच लागतं. काय तुम्ही वाहतूक कशाची करताय? वाहतूक काही गाडी आहेत ना, चालवतो दुसऱ्याच्या. मग तुम्ही म्हणजे या गाडीवर ड्रायव्हर म्हणून होता? ड्रायव्हर म्हणून. हा टेम्पो कोणाचा आहे? हे टेम्पो आहे आपल्या याचा आहे, काकडे, भागवत काकडे. मग टेम्पोचं नुकसान किती झाले, काय पाहिलं तुम्ही? नुकसान म्हणजे त्याच्यात काहीच राहिलं नाही, फक्त चेशी आणि टायर राहिलेत. साधारण किती रुपयाचं नुकसान झालं असेल? एवढं नुकसान आता सुमारे टेम्पो किती रुपयाचा असेल? ट्रक आहे. ट्रकचं नुकसान किती झालं? ट्रक जवळजवळ 12 लाखाची ट्रक आहे, त्याच्यात काही राहिलंच नाही आहे. आणि बाकी परचोडं भरलं होतं मालाच. माळशेज घाटामध्ये अशा घटना वारंवार होत आहेत. शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च करते, मात्र ज्या दरडी वारंवार कोसळत आहेत त्याची अगोदर जर तपासणी केली आणि उन्हाळ्यामध्ये याबाबतचं नियोजन केलं किंवा पावसाळ्यामध्ये काही पर्यायी व्यवस्था करता येईल का, त्याचबरोबर दाऱ्या घाटाचं काम जर लवकर झालं तर या रस्त्याची वाहतूक थांबू शकते, पर्यायी मार्ग होऊ शकतो. शासन याकडे लक्ष देईल अशीच अपेक्षा. माळशेज घाटामध्ये दैफळे नावाचा जो ड्रायव्हर आहे, कल्याणवरनं गाडी घेऊन येत होता. माळशेज घाटामध्ये त्यांच्या गाडीवर दरड कोसळली. हा युवक जखमी झालेला आहे. सुदैवाने तो वाचलेला आहे. आळेफाटा येथील माऊली हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलेलं आहे. त्याची प्रकृती सध्या तरी बरी दिसते. नेमकं काय झालं आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. डॉक्टर साहेब, आपण काय सांगाल? अमोल दैफळे हा जो रुग्ण आहे, हा दरड कोसळून जखमी झालेला जो रुग्ण आहे, त्याच्या खांद्याला मार लागलेला आहे आणि डाव्या पायाच्या टाचेला मार लागलेला आहे. जी घोड्याची शिर जी म्हणतो आपण, ती थोडीशी प्रमाणात ती फाटली गेलेली आहे आणि खांद्याचा हाडही त्याचं फ्रॅक्चर आहे. तर एकंदरीत परिस्थिती तरी चिंताजनक नाही आहे. तो सर्वाईव्ह होईल व्यवस्थित. सर, आपण एक डॉक्टर आहात. माळशेज घाटामध्ये वारंवार अपघात होतात. एक व्यावसायिक म्हणून नाही, परंतु शासनाने या घाटासंदर्भामध्ये किंवा जे माळशेजचा जो घाटाचा जो प्रॉब्लेम आहे, पावसाळ्यामध्ये असे वारंवार अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने काय करणं अपेक्षित आहे?
बऱ्यापैकी हॉस्पिटल आम्हाला 4 वर्ष झाले आहेत हॉस्पिटलला चालवून. तर माळशेज घाटात ॲक्सिडेंट होऊन किंवा दरड कोसळून येणाऱ्या रुग्णांची संख्या जर आपण बघितली तर ती बऱ्यापैकी जास्त आहेत. म्हणजे तसं बघितलं तर रस्त्याचे प्रॉब्लेम्स किंवा रस्त्याला असणारे खड्डे म्हणा किंवा जे वाइंडिंग जे व्यवस्थित झालेलं नाही आहे रोडचं किंवा काय, त्यामुळे दरड कोसळून ते वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत. मागच्या महिन्यातही सुद्धा अशीच एक पेशंट दरड कोसळून डोक्याला वगैरे मार लागला, त्याला आपल्याला पुण्यालाच वगैरे शिफ्ट करायला लागलं. तर ह्या गोष्टींकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. मंगळवारी पहाटे जी घटना घडली त्या घटनेमध्ये अमोल दहीफळेची तब्येत बरी आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. शासनाने याबाबतची काळजी घेणं गरजेचं आहे. हा रस्ता चांगल्या प्रकारे दुरुस्त होईल आणि भविष्यकाळामध्ये अशा घटना घडणार नाही. यापूर्वीही ST खाली दरीमध्ये गेली होती, जवळजवळ 27 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला होता. भविष्यकाळामध्ये शासन आता तरी जागं होईल आणि चांगल्या प्रकारची काळजी घेईल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, आळेफाटा.